देशी गायींचं गोमूत्र हे शेतीबरोबर मानवी आरोग्यावर देखील औषध म्हणून वेगानं पुढे येत आहे. त्यामुळे देशी गायी सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यात सोनेरी दिवस येतील असं दिसतंय. त्यासाठी देशी गायींच्या गोमूत्रावर प्रक्रिया करून त्याचा अर्क विकणारी यंत्रणा गावोगावी तयार होणं गरजेची आहे. अमरावती जिल्ह्यातल्या बोपी गावच्या वनिता साखळकर या महिलेनं असाच प्रयत्न आपल्या गावात केलाय. त्या गावातल्या शेतकऱ्यांकडून 10 रुपये लिटर प्रमाणे दररोज गोमूत्र विकत घेतात. त्यांच्यामुळे गावकऱ्यांना गोमूत्राच्या विक्रीतून कमाईचा एक नवा स्रोत मिळालाय. या छोट्याशा पण भविष्यात मोठा आकार घेणाऱ्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आज आपण अमरावती जिल्ह्यात जाणार आहोत. देशी गाईचं गोमूत्र औषधी असल्यानं त्याची औषध म्हणून मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या बोपी गावात कृषी विकास प्रकल्पांतर्गत गोमूत्र फिल्टर बनवण्यात आलंय. गावातल्या वनिता साखरकर यांच्या घरात हा फिल्टर बसवण्यात आलाय. गोमूत्राचा उपयोग करत आहे याचं कारण असं आहे की गरीब लोकांकडे एवढा मोठा पैसा नाही आहे दवाखान्याकडे ओढायला, तर त्यांचा आजार 108 रोगावर हे अर्क चालणार आहे. पण याची एवढी रिस्क आहे सर, तर हे मी म्हटलं मेहनतचं काम आहे पण मला करायचं आहे आणि मला यांचं मार्गदर्शन भेटलं महाराष्ट्र दर्पणचं आणि देशमुख सरांचं पण. तर मग मी तो जिद्दीनं म्हणजे 3 महिन्यापासून त्याचा पहिले अभ्यास केला आणि गावातली प्रत्येक घरी ज्यांच्याकडे गावरानी गाई आहे त्यांच्याकडे मी डब्बे नेऊन दिले धुवून. त्यांना म्हटलं याच्यात गोमूत्र साचून ठेवा आणि झाकून ठेवा. ते मी आणलं, विकत आणलं आणि स्वतः ते मेहनत करून त्यांना सांगितलं की हे औषधचं काम आहे आणि ते जमा केलं. पहिले 200 लिटर गोमूत्र जमा केल्यानंतर हे मशीन बसवली. आता आम्ही ते मशीन चालवते. देशी गाईचं गोमूत्र हे शेतातल्या रोगांवर जर औषध आहे तसंच ते माणसाच्या औषधांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. याची वाढती मागणी लक्षात घेऊन साखरकर यांनी गावातल्या गोपालक शेतकऱ्यांना सोबत घेऊन या प्रकल्पाची उभारणी केली आहे. कृषी विकास प्रकल्पानं यामध्ये मोलाची मदत केली आहे. या बंबूमध्ये 15 लिटर गोमूत्र जर टाकलं आपण तर 14 घंटे फिल्टर केल्यानंतर याच्यामध्ये 6.5 लिटर अर्क निघते आणि त्याच्यामध्ये बिमारी पाहून आपल्याला घटक टाकावं लागते. उन्हाळ्यात वेगळे घटक, हिवाळ्यात वेगळे आणि पावसाळ्यात म्हणजे त्याच्याबद्दल काही इफेक्ट झाला नाही पाहिजे. तर आता जे आम्ही वापरतो पावडर ते निमपत्ता, बेलपत्ता आणि कढीपत्ता, पळसाच्या फुलाची पावडर हे सध्या वापरत आहे आणि हे जनरली अर्क झाला. आणि आमच्याकडे जर काही क्रिटिकल बिमारीवाले आले त्याच्यासाठी आम्ही दुसरा अर्क बनवतो डॉक्टरच्या सांगण्यावरून. आणि ते नाळी चेक करतात, त्यांना सांगितलं की भाई हे बिमारी आहे, त्या बिमारीवर आम्ही दुसरं औषध त्याच्यात वापरून ते अर्क वेगळा ठेवतो. अनेक असाध्य रोगांवर देशी गाईचं गोमूत्र काम करत असल्याचा आयुर्वेदिक तज्ञांचा अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागात देशी गोपालनात दुधाबरोबर गोमूत्र तसंच त्याचा अर्क बनवण्याचा देखील मोठा व्यवसाय आता आकार घेऊ लागलाय. यातून मोठं अर्थकारणही साधण्याची शक्यता आहे. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये 24 प्रकारचे रसायन, 19 प्रकारचं नायट्रोजन आणि 16 प्रकारचं खनिज द्रव्य आहे. याच्यापासून 108 रोगावर औषधी बनतात. कॅन्सर, किडनी, हार्ट, अनेक रोगांचं. आणि प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये गोमूत्र अर्क जर घेतला तर 108 बिमारी तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये ऊर्जाचं प्रमाण आहे 65%. याचं शेणाचे ज्या टॅबलेट बनतात याच्यामध्ये स्टेंटेन नावाचा कंटेन आहे. तो उष्णता कमी करते बॉडीमधली. कॅन्सर हे उष्णतेने वाढते. तर कॅन्सरला उष्णताची दाहकता कमी करायची तर तुम्हाला गाईच्या शेणाचा उपयोग करावा लागेल. त्याच्यापासून मेडिसिन बनावं लागेल. गोमूत्र, देशी गाईचं आणि शेण याच्यापासून जे मेडिसिन बनतं हे कॅन्सरवरती फार उपयुक्त आहे. अशाच मेडिसिन किडनी याच्यापासून आम्ही आय ड्रॉप सुद्धा बनवला. गोमूत्रापासून कोजागिरीच्या दिवशी आय ड्रॉप बनतं. म्हणजे चंद्राच्या प्रकाशामध्ये गोमूत्र उकळून तो वर्षातून एकच दा बनतं. पण तो जो आय ड्रॉप डोळ्यामध्ये टाकला तर तुम्हाला डोळ्याचं ऑपरेशन करायचं कामच नाही. मोतीबिंदू या गावातले गेलेले आहेत. बोपी गावात घरोघरी देशी गाई असल्यानं या गावात गोमूत्र अर्क बनवण्याचा प्रकल्प उभा करता आलाय. वनिताताईंनी या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातल्या शेतकऱ्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय. विशेष म्हणजे गोमूत्राची प्रतिलिटर 10 रुपयांच्या दराने खरेदी त्या करतात. फक्त गावरानी गाईचं नेमकं भेटलं तर 15 बॉटल होते आणि काही असलं समजा पाणी वगैरे टाकलं असलं किंवा लोक आहे ते कसं हे मिक्स करून जर असलं तर ते फिल्टरच होत नाही. त्याच्यामध्ये घटक नाही आहे. जे गावरानी गाईच्या गोमूत्रामध्ये घटक आहे ते इतर जनावरांच्या गोमूत्रामध्ये घटक नाही आहे. त्याच्यामुळे त्याचं फिल्टर होत नाही. ते मग आम्ही उरते ना शिल्लक अमोनियामध्ये तर ते शेतकऱ्याच्या उपयोगात येतात. म्हणून आम्ही आता ठराविकच घरचं गोमूत्र घ्यायचं ठरवलं का जिथं गावरानी गाई आहे तिथंच सांगितलं का मी तिथंच घेणार आहे. फक्त आमच्याकडे भरपूर गाई आहे. गोपीमध्ये 70-80 गाई आहे.
तर ज्यांच्याकडे 3-4 गाई आहे त्यांच्याकडे मी डबे नेऊन दिले, बॉटला नेऊन दिले, हे प्लास्टिकच्या 20-20 लिटरच्या, तर ते भरून ठेवतात. ज्या व्यक्तीला आत्मविश्वासाने स्वावलंबनासाठी असे काही उपक्रम करायचे असतील तर त्याच्या मानसिक परिवर्तनातून त्याचा बदल घडवून आणण्याचं काम स्मार्ट आत्मा स्वावलंबन ही संस्था करते. बोपी, नागझरी आणि हिवरा या गावाच्या परिसरामध्ये इथं जनावरं चरत असताना दिसत असलेला या बोकाट जनावराचा फायदा आम्हाला काय घेता येईल, तर त्यासाठी गाईचं दूध, गाईच्या गोमूत्राचा अर्क आणि सोबतच जे काही शेण निघणार आहे त्या शेणातून या भागामध्ये सरकारच्या आत्मा कार्यक्रमासोबत 50 एकर शेतावर आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रकल्प राबवणार आहे. या फिल्टरद्वारे एका वेळेस 15 लिटर गोमूत्रापासून 14 तास फिल्टर केल्यानंतर 6 ते 7 लिटर गोमूत्र अर्क निघतो. त्यानंतर यामध्ये कडुनिंब, गोडनिंब, पळस फुलाची पावडर आणि बेलपत्र टाकण्यात येतं. अर्काच्या छोट्या छोट्या बॉटल्स बनवून त्याची विक्री केली जाते. अमरावती जिल्ह्यामध्ये हा एकमेव उपयोग सुरू केला हा उपक्रम. कारण अमरावती डिस्ट्रिक्ट पहिला बचत गट आणि गाईच्या विषयी अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये काहीच नाही आहे. आम्ही अनेक स्टेटमध्ये केलं, डॉक्टर विजय भटकर पुण्यामध्ये युनिट उभं केलं, पण अमरावती, अकोला डिस्ट्रिक्ट, बुलढाणा असं सगळं अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये देशी गाईविषयी ज्ञानच नाही आहे. काय सायन्स आहे गाईमध्ये हे सायंटिफिकली काऊस सायन्स हे माहीतच नाही. त्याच्यामुळे पहिलं युनिट आहे हे, आणि हे खेड्यामध्ये युनिट देतो आम्ही. कारण ग्रामीण अर्थव्यवस्था जर पंतप्रधान म्हणतात नरेंद्र मोदीजी, तर ती अर्थव्यवस्था रूटवरच जाळा लागेल. तुम्हाला गाय ही गायीपासून माणसाचं आरोग्य, पर्यावरण, शेतीचं ते गायच देऊ शकते तुम्हाला. भोपी गावात डॉक्टर पंजाबराव देशमुख महिला बचत गटानं गोमूत्र अर्क बनवण्याचा प्रकल्प सुरू करून रोजगाराचं नवं दालन खुलं केलंय. विशेष म्हणजे यामुळे गावातले शेतकरी देशी गायींचं संगोपन करण्यासाठी पुढे येऊ लागलेत. आमचा हा उद्देश आहे की जे वेस्ट आहे त्याच्यातून महाराष्ट्र ग्रामदर्पणला कसा बेस्ट देता येते. तर आतापर्यंत फक्त गायीच्या दुधालाच दूध हे प्रॉडक्ट समजलं जात होतं, पण या दुधापेक्षाही गायीचं जे गोमूत्र आहे त्याच्यापासून 108 रोगावर जो औषध उपचार होऊ शकतो ते प्रॉडक्ट आम्ही निर्माण केलेलं आहे. की ज्या दुधाची किंमत 40 रुपये लिटर होऊ शकते, तर आज हे 400 रुपये लिटरचं गोमूत्र बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे. आणि कालांतरानं कृषी समृद्धी प्रकल्पाअंतर्गत या गोमूत्राला आम्ही बाहेरच्या देशात सुद्धा निर्यात करणार आहोत, हे आमचे मानस आहे. बोपीतल्या या गोमूत्र अर्क निर्मिती प्रकल्पाप्रमाणेच गावोगावी अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठी संधी आहे. दुधाबरोबर गोमूत्राचीही विक्री होऊ लागली तर गोपालन अधिक आर्थिक नफ्याकडे जाईल, जेणेकरून गोसंवर्धनाला गती येईल. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती.